आईला नाही घेत का तुझ्यासोबत? बरं, आईला घेतो. बाबानं तुला एवढा मोठा जन्म दिला, बाबाला. बर, मग काय रे, तुझी जी आई आहे, ज्या आईनं तुला लात मारली, तिला नाही, तिलाही घ्यायचं आहे. अरे तिनं लात मारली तुला, अरे तिनं लात नसती मारली तर तुम्ही भेटले असते का मला? हा, तिनं जर लात मारली नसती तर तुम्ही मिळाले असते का मला? ते कारण कोण ठरलं? ती ठरली, म्हणून तिलाही घेतो मी. बर, तिलाही नेलं सोबत आपल्या लोकांमध्ये, ध्रुव लोकांमध्ये. मग हे तुझं नगर कोण पाहणार आहे? तुम्ही जर निघून गेले बाबा वगैरे सर्व, मग नगरही घेतो. नगरही घेतलं तिथं. मग आता त्या नगरातलं कुत्रं गेलो होतं बाहेर जंगलामध्ये. नगरातलं कुत्र कुठे गेलं होतं? बाहेर गेलं होतं. आता ते नगर तिकडे गेल्यानंतर कुत्र परत आलं, बघतोय अरे नगर कुठं आहे? आता नगर तर तिकडे गेलं. मग त्याला कळलं का आपण खाली, हे गेले वरत. म्हणून तेव्हापासून कुत्र वर तोंड करून भुंकते, वर तोंड करते, भुंकते. पाहिलं ना तुम्ही भुकताना? ते खाली नाही तोंड करत, वर. अरे तुम्ही गेले राजे, मला सोडून दिलं नाही का? असं आहे ध्रुव. तो ध्रुव आहे. ध्रुवासारखी भक्ती करा, एवढी भक्ती करा ध्रुवासारखी. मी भक्तीवर पहिल्या दिवशी बोललो तुम्हाला. म्हणून भक्ती जर करायची असेल ध्रुवासारखी करा. त्यानंतरचा भाग आहे उत्तानपाद राजाला दिलेली ध्रुवाचा तो, नाही का? त्यानंतर ज्या 3 कन्या आहेत, एक कोणत्या एक आकुती आहे. आकुती ही रुचिकाला दिली, आकुती रुचिकाला दिली. आणि देवहूती ही कर्दमाला दिली. कर्दम कोणाचा मुलगा? काल सांगितलं मी तुम्हाला. कोणाचा? लवकरच विसरता का तुम्ही? कर्दम हा अत्रीचा मुलगा आहे. आपला अत्रि, सॉरी, अंगिरा ऋषीचा. कोणाचा? आणि त्याला देवहूती दिली. आणि ही जी आकुती आहे, ही कोणाला दिली? आकुती कोणाला सांगितली? रुचिकाला दिली. आणि प्रसूती आहे, ही दक्षाला दिली. 3 कन्येचं वाटप झाला. आता विस्तार. आकुती ही रुचिकाला दिली. रुचिक आणि आकुतीच्या पोटी 2 मुलं जन्माले आले, मुलगा आणि मुलगी. एकाचं नाव पहा, तुम्हाला कळेल काही गोष्टी कशा कळतात कथेमधून. आकुती आणि रुचिकाला 2 संतान झाले. एक झाला यज्ञ, मुलाचं नाव यज्ञ, मुलीचं नाव दक्षिणा. बघा, मुलाचं नाव यज्ञ, मुलीचं नाव दक्षिणा. या दोघांचा विवाह झाला. तुम्ही म्हणसान महाराज हे कसं? तसंच होतं ते. कारण आपण सर्व जे आहे एकाच याच्यातून जन्माला आलेलो. आपण बहीण भाऊच आहोत. कारण मनु जर जन्माला आला नसता, मनु आणि शत्रुपा हे ब्रह्मदेवाच्या हृदयातून निघालेले आहेत. मग ते दोघे एका बापानं जन्म दिला, तिथे कोण झाले? 2 जण. मग ती सृष्टी वाढवायची होती ना. ही जर असं जर झालं ना, सृष्टी वाढली असते का? सृष्टी वाढवायची होती. मग त्या 2 मुलांचा, म्हणजे यज्ञाचा आणि दक्षिणाचा विवाह झाला. म्हणून त्यांना 10 मुलं झाले. समोर तिकडे जायचं नाही आपल्याला, हा पॉइंट सांगतो तुम्हाला. यज्ञ, तुम्ही यज्ञ करताना घरी, यज्ञ केल्यानंतर जे पुरोहित असतात त्याला काय द्यावं लागते? काय द्यावं लागते? कारण यज्ञ हा पती झाला, दक्षिणा पत्नी झाली. हे जोपर्यंत देत नाही दक्षिणा, तोपर्यंत यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. आलं का लक्षात? यज्ञ पूर्णच होत नाही.
यज्ञ झाल्यानंतर दक्षिणा दिलीच पाहिजे. तसंच तुमच्याकडे जर कोणी जेवण करायला संत जर आला असेल माझ्यासारखा, तुम्ही मला जेवण दिलं आहे, संतांचं जेवण असते ना, भोजन असते ना, जे भागवत असतं, भागवतातले जे संत असतात त्यांना जेवण देता तुम्ही. जेवण दिल्यानंतर त्याला काही का असेना 11 रुपयाचं दान दिल्या गेलं पाहिजे. का? जेवण म्हणजे काय आहे? जेवण काय आहे? यज्ञच आहे ना. जसं आपण होमकुंडामध्ये आहुती देतो तसंच हे एक कुंडच आहे, त्यामध्ये आहुती अन्नाची जात आहे. बरं, याची पेक्षा सांगायचं असेल तर तुम्हाला प्रमाण देतो मी संतांचं. भोजन नहीं है यज्ञ है पूर्णाहुती में आहुती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. भोजन नहीं है, क्या है? यज्ञ है, यज्ञ है पूर्णाहुती में आहुती. म्हणून जेवण दिल्यानंतर नाही का दक्षिणा देतो आपण त्याला. जेवण झाल्यावर महाराजांना दक्षिणा, हे घ्या महाराज दक्षिणा. तोपर्यंत तुम्ही जेवण दिलं दक्षिणा दिली नाही तर ते तुमचं जेवण सफल झालंच नाही. म्हणा राधे 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 असं. मग कर्दम आणि देवतीचा विवाह झाला. त्यांचा विवाह ब्रह्माजीनं घडवून आणला आणि सांगितलं कर्दमाला. कर्दम म्हणे मी विवाह करत नाही, पण ब्रह्माजीच्या म्हणण्यावरून तो विवाह झाला. पण त्याने एका अटीवर विवाह केला. कोणत्या? काय? मला एक मुलगा झाल्यानंतर मी इथे राहणार नाही. ठीक आहे. मग एक मुलगा झाला. पण बघा शब्दामध्ये किती आहे. शब्दों में बहुत जान होती है. इनों से आरती अरदास और अजान होती है. इसलिए शब्द मैं मी म्हणत असतो किती किती. इसलिए शब्द संभाल कर बोलिए. शब्द, हाँ, शब्द ये समंदर की मोती है. इससे इंसान की पहचान होती है. इसलिए शब्द संभाल कर बोलिए. शब्दों को हाथ ना पाओ. एक शब्द औषधि करे, एक शब्द करे खाओ. भर जाते हैं वो घाव जो बनती है बंदूक के गोली से, लेकिन वो घाव नहीं भरते जो बनते हैं कड़वे बोली से. ये घाव नहीं भरता. बंदूक की गोली मारी तो घाव बुझ जाएगा, लेकिन जो शब्द दिया जो वो कभी नहीं भरेगा, मरते दम तक. म्हणून शब्द सांभाळून बोलले पाहिजे. शब्द बोलल्यानंतर विचार करण्यात फायदा नाही. पहिले विचार करून शब्द बोलले पाहिजे, नाही का? म्हणून कर्दम मुनीनं एक शब्द दिला. कमी एक मुलगा झाल्यानंतर काय करा? संन्यास घेईल. अट पूर्ण झाली, मान्य केली आणि विवाह झाला. विवाह झाल्यानंतर जो ध्यानामध्ये बसले कर्दम ऋषी, किती वर्षापर्यंत? 1000 वर्षापर्यंत कर्दम ऋषी ध्यानामध्ये लग्न नुकतंच झालं होतं. ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी ध्यानस्थ झाले. मला सांगा, आताच्या युगामध्ये जर लग्न झालं, जर त्याला म्हटलं, त्याला जर मुलीला म्हटलं का मी आता संन्यास घेतो बाबा किंवा ध्यानामध्ये राहतो, ती मुलगी म्हणून तू इकडे संन्यास घे, मी दुसरा करतो, नाही का? मी दुसरा करतो. पण ती पहा, ती कोणाची मुलगी होती? मनूची मुलगी होती. ती काय म्हणते? तिनं का म्हटलं काहीच नाही, ते ध्यानामध्ये गेले. शत्रुपा जी आहे ना, 1000 वर्षापर्यंत तिनं कधी वेणी नाही घातली, तिनं कधी नटून खटून राहिली नाही ना, काहीच नाही. बस आपल्या पतीची सेवा करत राहिली. किती वर्ष? 1000 वर्ष. म्हणून का तिनं, तुम्ही म्हणसाल
तिनं कधी डोकं विचारलं नाही, कधी शृंगार केला नाही, कधी नवीन कपडे घातले नाही. एखादीचं नवीन नवीन लग्न झालं तर तिला वाटत नाही काय, हा बाई कशी वाटते साडी, ती नेसून पाहू दे. ती घातली का ती सोडली का दुसरी घातली, ही कशी दिसते. 7 वेळा मोबाईलनं फोटो काढले. हा त्यावेळेस फोटो नव्हते, पण तरी 7 वेळा घातली का आता कशी दिसते. मग आता कशी दिसते, असं करता करता जेवढ्या आल्या ना साड्या तेवढी नेसून नाही का. पण त्या शत्रुपा जिनं शत्रुपा तिलाच म्हणतात, काय म्हणतात, जे पतिव्रता असते ती असते, ती शत्रुपा सारखी पाहिजे. तिला कधी शृंगार केला नाही. ती म्हणत मला शृंगार का नाही केला, याचं कारण आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पती जर घरी नसला तर कधी शृंगार करायचं नाही. कारण शृंगार कोणासाठी असतो, बाहेरच्या लोकांसाठी नाही, कमी चांगली दिसले पाहिजे म्हणून. अरे हा शृंगार स्वतःच्या पतीसाठी असतो. ती नटली पाहिजे स्वतःच्या पतीसाठी. पण आपलं उलट आहे तसा नाही का. असो, मला तिकडे जायचं नाही, मी तो भाग निघाला म्हणून सांगतो. तिनं कधी डोकं विचारलं नाही. आणि ज्या 1000 वर्ष झाल्यानंतर कर्दम ऋषी एकदम जागृत झाले, कर्दम ऋषी बघायला लागले आणि ती ओळखायला नाहीच लागली. हे कोण, 1000 वर्ष झाले ना, तू कोण आहे म्हणे. तिलाच प्रश्न विचारला, मी कोण आहे. अरे आपलं लग्न झालं, प्रत्यक्ष साक्षी ब्रह्मदेव आहे सर्व. अजून मग आठवण दिली 1000 वर्ष झाले. हो का, मग म्हणे बर. मग तू म्हणे अशीच्या अशीच म्हणे मी 1000 वर्ष, तर तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा तुझ्या पूर्ण झाल्या नाहीत माझ्याच्यानं, म्हणून तुला आता मी सर्व जे काही आहे तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. पुष्पक विमान बोलावलं, त्यात बसले. पूर्ण भ्रमण चालू झालं. भ्रमण चालू झाल्यानंतर जे त्याला जे प्रेमामध्ये असते ते, आणि त्यानंतर पाहता पाहता 9 कन्या झाल्या. किती शब्द काय होता मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, एक पुत्र. बघा, एक पुत्र झाला का मी संन्यास घेईल. पण पुत्र पहिले झाला का, मग पहिले 9 कन्या झाल्या. गोष्ट होती पुत्राची, मग हे उलटच झालं. 9 कन्या झाल्या. त्या 9 कन्याचा विवाह कोणासोबत करून दिला, सप्तऋषी आणि 2 त्यामध्ये संगमनातील असे 9 जणांसोबत याचा विवाह करून दिला. आणि मग मुलगा झाला, त्याचं नाव आहे कपिल मुनी. बोला कपिल मुनी भगवान की, कपिल मुनी भगवान की. त्यांचा जन्म झाला. कपिल मुनी हे 24 अवतारापैकी. हो, पण आपलं झालं काय तिकडचं ते बघा ना. माझं तर मी तर आता एका 5 मिनिटामध्ये झालं का, बघून घ्या. तर अशा प्रकारे इथं कर्दम मुनीचं आपण झालाय का. हा, तर कर्दम मुनीचा आपण उद्याला आपण कोणाचा बघू. उद्याचा 4था दिवस आहे ना. हा, जन्म आहे कृष्णाचा. उद्याचा कृष्ण जन्म आहे. आणि त्यातल्या त्यात आपण दक्षाला दिलेली जी आहे तिचे आपण हे करूया, कृष्ण जन्म करूया. आणि पोळ्या व्हायच्या आहे ना, मग उद्या ना. मग तर अशा प्रकारे आणि ते कपिल मुनी झाले. आणि कपिल मुनींना आईला आपलं तत्वज्ञान पाजलं, आईचा उद्धार केला. म्हणून मुलं असे असलं पाहिजे का आईचा उद्धार झाला पाहिजे. त्या कपिल मुनींनी एवढं तत्वज्ञान दिलं का आईचा उद्धार करून टाकला. आणि त्यानंतर जे दक्षाला दिलेली ते दक्षाला 1000 पुत्र झाले. आणि 1000 पुत्र झाले. त्या 1000 पुत्र कोणाला त्यांनी सृष्टी निर्मिती करण्यासाठी हे केलं. त्यांना पाठवलं दक्षिण दिशेकडे. ते गेले, नारद मुनी भेटले.
कुठं चालले म्हणे तुम्ही? असं असं. अरे हट म्हणे, तुम्ही लग्न करसा ना? मी दिसतो का म्हणे लग्न करणारा? नाही, मी तर लग्न केलंच नाही म्हणे. ब्रह्मचर्य. अरे हट म्हणे, लग्न गिग्न करू नका म्हणे, तुम्ही ब्रह्मचारी राहा म्हणे. ब्रह्मचारी ठेवलं दिले. मग दक्षाला माहीत झालं, दक्षानं श्राप दिला नाट झाले. कोणता श्राप दिला माहिती आहे? अरे मी जे सृष्टी निर्मिती करून राहिलो, माझ्या याच्यामध्ये तू भंग केल्यामुळे तुला श्राप देतो. तू जर कुठेही किती 2.5 घडीपर्यंत जर तू थांबला तर तुझ्या देहाचे तुकडे होतील म्हणे. म्हणून नारद एका ठिकाणी कधीच थांबत नाही. 2.5 घटिकापर्यंत, 2.5 घटिकापर्यंत. पण हा नारद तर झोपा काढून राहिला एका ठिकाणी. नाही का? तर तो श्राप दिला. त्याच्यानंतर मग 60 कन्या झाल्या. कोणाला? त्याच्यानंतर 60 कन्या झाल्या. 60 कन्यापैकी 27 चंद्राला दिल्या आणि त्या 27 चंद्राला दिल्या. पुन्हा त्या 10 आहेत, त्यापैकी आपल्या 13 आहेत. 13 कोणाला दिल्या? कश्यपाला दिल्या. त्यानंतर 2 पितृगणाला दिल्या आणि 8 धर्माला दिल्या. एक जी होती कामदेवाला दिली. कामदेवाला कोणती दिली? कामदेवाला कोणती दिली? रती दिली, रती. आणि नंतर मग सतीचा नंबर शेवटचा, सर्वात लहान. आणि त्या सतीसाठी यायले तपश्चर्या करायला लागली. तशी नाही झाली. 60 झाल्या, पण 59 झाल्यावर ते 60वी घनघोर तपश्चर्या करायला लावली. एवढी तपश्चर्या करायला लावली, एवढी तपश्चर्या करायला लावली. मग तेव्हा सती झाली. मग सतीचा विवाह कोणासोबत करायचा? भगवान विष्णूजी सोबत हा विवाह करायचा, आपला भगवान शिवजी सोबत. पण त्याला विरोध होता. कोणाचा? दक्षाचा. दक्षाचा विरोध होता या विवाहामध्ये. आणि नंतरच्या विवाहामध्ये कोणाचा विरोध होता? आईचा विरोध होता. पार्वतीच्या लग्नाला, या लग्नाला कोणाचा विरोध होता? दक्षाचा, बापाचा विरोध होता. आणि त्याच्यामुळं बापानं सांगितलं का मी तुझा विवाह यांच्यासोबत करत नाही. परंतु ती सती म्हणे मी तशी राहील, पण विवाह कर कोणासोबत? शिवजी सोबत. मग मान्य केलं. बापानं म्हटलं त्याला, दक्षाला, ब्रह्मदेवानं, तो विवाह करून दिला. विवाह झाल्यानंतर ब्रह्माजीनं काशीला मोठा भोज बनवलं, एक आयोजन केलं मोठा भोजाचं. त्यामध्ये यजमानपद कोणाला दिलं होतं? दक्षाला दिलं होतं. जसं भांडे परिवाराला आम्ही आता दाम्पत्याला काय दिलं? यजमानपद दिलं या कार्यक्रमाचं आजचं. त्याला सुद्धा काय दिलं होतं? यजमानपद दिलं होतं. तो मोठा आयोजित कार्यक्रम केला होता भोजाचा. त्याच्यानंतर सर्वजण बोलावण्यात आले आणि बोलावल्यानंतर हा गेला मागून गेल्यानंतर सर्वांचे सर्व बसून असल्यावर सर्व उठून उभे झाले. फक्त कोण नाही झालं उठून उभं? शिव नाही झाले. त्याच्यामुळे त्याला पुन्हा राग चढला, माझा अपमान केला. अरे माझा जावई आहेस तू, मी तुला मुलगी दिली आणि माझा अपमान भर दरबारात अपमान केला. म्हणून दक्षानं बोल झाला. तिथून हा यज्ञ हा होणारच नाही, निघून चालला गेला. मग एखाद्याला राग आला म्हणजे सुडाची भावना निर्माण होते मनामध्ये. त्याला तसंच झालं, सुडाची भावना निर्माण झाली. तिथं नाही झाला सफळ तर कणखल्ला केला. मग काय केला? कणखल्ला यज्ञ ठरवला. त्यामध्ये सर्वांना बोलावलं. कोणाला नाही बोलावलं? शिवजीला ते बोलावलंच नाही. त्याच्या घरी त्याच्या मुलीलाही आमंत्रण दिलं नाही. मग त्याच्यानंतर काय झालं? आमंत्रण नाही दिल्यामुळं ती नाराज झाली. ती म्हणते काही का होईना, वडील होय आणि आई होय, मला जायला पाहिजे आणि जायला पाहिजे असं तिनं मनामध्ये धरलं. परंतु त्यांनी सांगितलं शिवजीनं. शिवजी म्हणतात देख बघ
मी तुला कधी आतापर्यंत मी विरोध नाही केला आणि विरोध केला नाही, परंतु आता विरोध का करतो? कारण तुझा अपमान होईल, मान होणार नाही. त्याने सांगितलं ठीक आहे बाबा, पण आई होय किती तरी मला गेलं पाहिजे, तू तुझ्या बलावर जा. मग ती ज्यावेळेस निघाली त्यावेळेस नंदीला सोबत पाठवलं. नंदी सोबत घेऊन नंद्याला सांगितलं, हे बघ थोडं कोणतं तरी संकट जर येईल ना, हैगई करायची नाही. नंदीला पाठवलं. त्यामध्ये मग नंदी सोबत आणि माता आणि दधीची रुची जेव्हा तसा चालू होतं त्यांचं, दधीची रुची शिवनिंदा जेव्हा चालू होती त्या समारंभामध्ये, तर यांनी कानानं ऐकून तेव्हा श्राप दिला सर्वांना, ब्रह्माजीला सुद्धा, का ज्यानं ज्यानं शिवनिंदा सुनले ऐकली असेल कानानं, त्याला ते भोगून द्यावं लागल. अशा प्रकारे त्यांनी केलेले आहे. त्याच्यानंतर आई गेल्यानंतर पहिले आई उठून उभी झाली, गळ्याने लागल्या. परंतु दक्षानं सांगितलं तुला पती पाहिजे का मुलगी पाहिजे, म्हणून ती अलग झाली. मुलीला शिव्या देणं चालू केल्या, शिवजीला शिव्या देणं चालू केल्या पुन्हा दक्षानं. त्यावेळेस मग सतीला काय केलं माहिती आहे का? राहुलं झालं नाही. आपल्या पतीचा जेव्हा अपमान होते ना, तर स्त्री ही कालंका देवी म्हणते. तिने एकच सांगितलं, आता इथं मी तर घरी वापस जाऊ शकत नाही, कारण माझ्या पतीचा अपमान झालेला आहे आणि इथंही मी राहू शकत नाही, म्हणून अग्नी काष्ट तिनं अर्पण केलं आणि बसली यज्ञाच्या काठी आणि अग्निदेवाला स्मरण केलं आणि धड 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 ती भेटायला लागली. आणि हे जेव्हा शिवजीला नंदीनं जाऊन सांगितलं, नंदीनं पहिले श्राप देऊन दिला, हे दक्षा तू बडबड बडबड बोल 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 असा करतोस ना पोकळ्यासारखा, जा तुझं काय होईल, तुला एक दिवस बकऱ्याचं शिर लागल, नाही का, तुझी मान यज्ञकुंडात तुटून पडल. तर तो श्राप दिला. हे केल्यानंतर सांगितलं त्यांनी आपला एक वीरभद्र तयार केला, तो पाठवला आणि त्या जेवढा काही यज्ञ होता तेवढा विध्वंस करून टाकला. आणि विध्वंस केल्यानंतर मग त्याची जी पत्नी आहे, नाही का, वीरणी, आणि वीरणीनं मग विनंती केली, काही का असे ना माझा पती मला वापस द्या. म्हणून ती शिवजीकडे गेली. ब्रह्मा विष्णूंनी सांगितलं का शिवजी शिवाय कोणीच त्याला जिवंत करणार नाही. मग शिवजीला विनंती केली. शिवजीनं सांगितली, कारण मला कोणाचा श्राप खरा करायचा आहे? नंदीचा. नंदीनं श्राप दिला आहे त्याला, म्हणून आता मी तर हे तर लावलं असतं, परंतु त्याचा श्राप दिला आहे माझ्या भक्ताचा. म्हणून आता एकच आहे का, याने बकऱ्याचं तोंड लावलं तरच हा जिवंत होईल, नाही तर होणार नाही. म्हणून त्याला बकऱ्याचं तोंड लावलं, तेव्हापासून त्याला बकऱ्याचं तोंड झालं. गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 राधे. चला, आजची जी अल्पशी सेवा झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथेच कथेला विराम, आरती करू आणि महाप्रसाद होईल. सर्वांनी जेवण करा, आराम करा. ठीक. हॅलो, शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे. आज कथा खूप म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखं होते ना, ते चांगलं नाही. पण गुरुवारांच्या लोकांची पुन्हा एक बसते म्हणूनच म्हटलं बंद करा बा, कारण ते गोष्ट सांगितल्यासारखंच झालं होते, ते चांगलं नाही वाटत. सरकार